तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा आपला टॉपिक काय असणार आहे मी तुम्हाला सांगते। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपले येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मी उन्हापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं याबद्दल तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगणार आहे आणि जर तुम्ही त्या नक्की फॉलो केल्या तर तुम्हाला खरंच खूप फायदा होणार आहे, जेणेकरून तुम्हाला ऊन वगैरे लागणार नाही, तुमची तब्येत उन्हाळ्यामध्ये बिघडणार नाही। तर पहिली गोष्ट म्हणजे घराबाहेर निघताना तोंडाला स्कार्फ किंवा टोपी किंवा एखादी छत्री घेऊनच घराबाहेर पडा, कारण ऊन खूप जास्त आहे, जेणेकरून आपली स्किन त्वचा वगैरे थोडीशी जळू शकते आणि टॅनिंग पण खूप जास्त होतं। तर यासाठी ही गोष्ट उपयुक्त आहे। दुसरं आहे की आपल्याला डोळ्यांना खूप ऊन लागतं, डोळ्यांवरती सूर्याचा प्रकाश पडल्यामुळे डोळे खूप दुखायला लागतात, जळजळ होतात आणि लाल होतात। तर त्यासाठी तुम्ही सनग्लासेस वापरू शकता, जेणेकरून तुमचं डोळ्याचं जी वेदना होणार आहे ते होणार नाही आणि ते होणं टळणार। दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही उन्हाळ्यामध्ये कोणते कपडे घातले पाहिजेत। तर बघा, आपण उन्हाळ्यामध्ये कोणते कपडे घालतो हे सुद्धा खूप जास्त मॅटर करतं, कारण की उन्हाळ्यामध्ये ब्लॅक कलर खूप लोकांना आवडतं घालायला, पार्टी वगैरे, लग्न असो काही असो। पण उन्हाळ्यामध्ये शक्यतोवर तर ब्लॅक कलर घालणं टाळा, कारण ब्लॅक कलर हा उष्णता शोषून घेतो आणि उष्णता जर तो शोषून घेत असेल तर आपल्याला खूप गरम होतं, अक्षरशः आपल्या अंगातून गरम वाफा निघतात। तर त्यासाठी तुम्ही उन्हाळ्यामध्ये ब्लॅक कलर स्किप करा आणि उन्हाळ्यामध्ये जास्त करून तुम्ही सुती किंवा कॉटन असे कपडे घातले पाहिजे, एकदम वजनाला हलके आणि कलरला सुद्धा लाईट वेट कलर असतील असेच। शक्यतोवर तर तुम्ही पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे घाला। आणि सुती कपड्यांचं एक महत्त्व आहे, सुती कपडा हा घाम शोषून घेतो आणि सुती कपड्यामध्ये हवा खेळती राहते, तर म्हणून तुम्ही सुती कपडे नक्की वापरले पाहिजेत असं माझं सजेशन आहे। आणि तिसऱ्या नंबरला आहे की उन्हाळ्यामध्ये तुमची बॉडी कशी डिहायड्रेट राहील। तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही लिंबू सरबत, कोकम सरबत किंवा ताक इत्यादी नसणारे सरबत जरी पिले तरी तुमची बॉडी डिहायड्रेट राहील, की जेणेकरून उन्हाळ्यामध्ये बॉडी डिहायड्रेट राहणं खूप महत्त्वाचं असतं। आता उन्हाळ्यामध्ये काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे, तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही बाजरी, मका आणि बेसन पीठ स्किप केलं पाहिजे। याचा अनुभव मलासुद्धा आहे, मी सांगते तुम्हाला, कारण की मी 2-4 दिवस झाले, अक्षय तृतीया लगेच झालेली आता, तेव्हापासून मी बेसनचे पदार्थ खाल्लेत तर मला वॉमिटिंग वगैरे होत आहे, पोटात दुखायला लागतं, माझी तब्येत खूप खराब झालेली आहे। त्यासाठी तुम्ही हे 3 धान्य स्किप केले पाहिजे। आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही काय खाल्लं पाहिजेत, तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही ज्वारी आणि तांदूळ खाल्लं पाहिजेत। हे एकमेव 2 धान्य असे आहेत जे की शरीराला थंडावा देतात, त्यासाठी तुम्ही हे धान्य खाल्ले तर खूप छान होईल। ओ सूर्यमामा कशाला दर्शन देत आहे बाबा, बरे आले होते आबाळ, कशाला येत आहे? तर तुम्हाला सांगते, उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण असलेले फळं तुम्ही खाल्ले पाहिजे। तर मी त्याची नावेसुद्धा तुम्हाला सांगते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला खूप सोपी होईल या गोष्टी ट्राय करायला। तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये टरबूज, खरबूज, अननस, संत्री, द्राक्षी असे फळं खाल्लेच पाहिजे। यामध्ये 95 ते 98% पाणी असतं असं मला माहिती आहे। तर तुम्ही हे जर फळं खाल्ले तर तुमच्या शरीराला थंडावा मिळेल, जेणेकरून तुम्हाला जास्त गरम होणार नाही। तर तुम्ही असे फळं खायलाच हवेत। आणि तुम्हाला सांगते की अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपला येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येईल। तर असं होतं आजचं आपलं टॉपिक। आणि जर तुम्हाला पण नवनवीन टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहिजे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी ते नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल। तर असं होतं आजचा व्हिडिओ, भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।